नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अखेर काव्या आता अनिशाला भेटायला तिच्या घरी आलेली असते आणि काव्या अनिशाला म्हणते की काय झाले तुला, तू माझा फोन का उचलत नाही आहेस, माझ्याशी बोलत नाही आहेस, तुला माझा राग आला आहे का? तेव्हा अनिशा म्हणते की तसं काही नाही आहे काव्या. काव्या म्हणते की मग तू आमच्या लग्नाला का आली नाहीस? तेव्हा अनिशा म्हणते की मी मेन्स पास झाली आहे आणि तुझ्या लग्नाच्या दिवशीच माझा इंटरव्ह्यू होता, तू तर तुझ्या संसारात तुझं स्वप्न विसरली आहेस. आणि अनिशाने आता जागं करून दिल्यामुळे काव्याला आता पुन्हा कलेक्टर होण्याचं स्वप्न आठवतं आणि काव्या आता पुन्हा एकदा नव्याने अभ्यासाला सुरुवात करते. ती आता पार्थला म्हणते की मी मागच्या वेळेस तुम्हाला ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आपण एक्झामला चाललो होतो, आता मी नव्याने एक्झामची सुरुवात करत आहे. तर पार्थने आपल्यासाठी एवढं काही केलं त्यामुळे काव्या देखील आता त्याला एक छानसं सरप्राईज देणार असते. पण मात्र ट्विस्ट आता येतो की परीक्षेची तयारी सुरू करण्या अगोदरच पार्थ सांगतो की काव्या आई होणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी आता डॉक्टरांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि तिला असं कळतं की ती कधीही आई होऊ शकणार नाही आणि असं काही आता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.